सरकारी कर्मचाऱ्यांना आता ईमेल व्हॉट्सअपवर येणार शिस्तभंगाची नोटीस येणार आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सामान्य प्रशासन विभागाने आता हा नवा आदेश जारी केला। शिस्तभंगाच्या नोटीसला वेळेत उत्तर देता यावे यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे। शिस्तभंगाच्या प्रकरणांचा निपटारा जलद होण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे। शासकीय कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाची नोटीस व्हॉट्सअप ईमेलवर आता पाठवली जाणार आहे। शिस्तभंगाच्या नोटीसला वेळेत उत्तर देता यावे आणि या संदर्भातील कारवाईला गती देण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडले। सुशांत, बऱ्याच वेळी शिस्तभंगाची नोटीस पाठवली जाते मात्र वेळेवर त्याला उत्तर येत नाही, कारवाईला पुढे वेळ लागतो आणि त्यासाठी हा महत्त्वाचा आणि मोठा बदल करणारा निर्णय घेण्यात आला। काय ताजे अपडेट या निर्णयासंदर्भातले? अगदी खरंच आहे, कारण आपण जर बघितलं असेल तर अनेकदा दोषारोप पत्राचा चौकशी अहवाल जो आहे तो शिस्तभंगा संदर्भात आणि इतर कागदपत्र व्यक्तिशः किंवा टपालाने पाठवली जायची। मात्र अनेकदा ही कागदपत्र संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचत नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या आणि त्यामुळे कारवाईला देखील उशीर होत होता। मात्र आता सामान्य प्रशासन विभागानं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आणि एक नवी कार्यप्रणाली जी आहे ती अंमलात आणलेली आहे। त्यामुळे आता शिस्तभंगाची नोटीस जी आहे ती सरकारी कर्मचाऱ्यांना व्हॉट्सअप ईमेलद्वारे पाठवली जाणार आहे आणि त्यांना त्याचं उत्तर जे आहे ते ठराविक काळात द्यावं लागणार आहे। त्यामुळे कुठेतरी कारवाईला वेग यावा, एक पारदर्शक कारभार व्हावा या दृष्टिकोनातून आता सामान्य प्रशासन विभागाने हा निर्णय घेतलेला आहे। त्याचा शासन निर्णय जो आहे तो नुकताच जाहीर झालेला आहे आणि त्यानुसार आजपासून तो अंमलबजावणी सुरू होईल। नक्कीच सुशांत, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।